पीक विमा न आलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पीक विमा न येण्याची 4 कारणे मुख्यमंत्री साहेबांनी आता सांगितले आहेत। तुम्हाला अजून पण पीक विमा तुमच्या बँकेत आला नसेल तर आता काय करायचं, मुख्यमंत्री साहेबांनी आता काय सांगितले बघा। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या बाबतीत मोठा घोटाळा झाल्याने पीक विमा अनेक जिल्ह्यांमध्ये अजून पण आलेला नाही। या संदर्भात शेतकरी वर्ग अजून पण पूर्णपणे सरकारवर नाराज असलेला दिसत आहे, कारण जवळपास 60% शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही। फक्त 40% शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच पीक विमा आलेला आहे। तर मग आता त्यामुळे शेतकऱ्यांना आता कळायचं बंद झालं आहे की नेमकं त्यांच्या खात्यावर पैसे का येत नाहीत, पीक विमा अजून पण का आलेला नाही। यावर आता काल अनेक शेतकऱ्यांनी मिळून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फोन लावलेला होता आणि त्यांना विचारलं होतं की नेमकं तुम्ही 31 मार्चच्या आतमध्ये पीक विमा देतो असं बोललेला होता, तर अजून पण आमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा अजून का जमा झालेला नाही, नेमकं सरकार आम्हाला असं का फसवत आहे, एकदाच काय ते पीक विमा देणार आहे का नाही ते लवकर सांगा। यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली। त्यामध्ये महत्त्वाची शेतकऱ्यांची समस्या आता दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांची जी समस्या होती, जी प्रश्न होते की पीक विमा नेमका का आलेला नाही, कुठे अडकला अजून आहे, बँकामध्ये अजून का पीक विमा आलेला नाही, पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारने पैसे तर दिलेत का, कोणत्या जिल्ह्यासाठी हा पीक विमा आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी अजून येणे बाकी आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आत्ताच पीक विमा संदर्भात एक पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये पत्रकारांनी पीक विम्याबद्दल अनेक प्रश्न विचारले। यामधील पहिला प्रश्न असा आहे की 36च्या 36 सरसकट जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटण्यात आला आहे का, यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिले नक्की बघायचं आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा पत्रकारांनी विचारला की नेमकं कोणत्या पिकासाठी हा पीक विमा वाटण्यात आला आहे, तर कोणत्या पिकासाठी किती हजार रुपये पीक विमा वाटण्यात आला आहे, याची उत्तर सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री यांनी आता दिले आहेत। तसेच तिसरा प्रश्न असा पण विचारण्यात आला आहे, तो म्हणजे बघा, यामध्ये स्पष्टपणे मुख्यमंत्री म्हणाले की आता 2 महिन्याच्या पाठीमागे पीक विमामध्ये घोटाळा झाला आहे। खरं म्हणजे आम्ही पीक विमा योजना म्हणजे 1 रुपयामध्ये पीक विमा जो असतो तर ही योजना बंद करणारच होतो, परंतु यामध्ये अनेक शेतकरी असे पण आहेत ज्यांनी अजिबात चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला नाही। एकदम जे त्यांच्या शेतामध्ये नुकसान झालं आहे तेच खरं जे काय असेल ते पीक विमा भरलेला आहे। त्यामुळे सरळ मार्गाने पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी आम्ही ही पीक विमा योजना अजून पण अशी सुरू ठेवली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। परंतु आम्ही फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला आहे, बाकीच्या जिल्ह्यामध्ये आमची चौकशी अजून सुरू आहे आणि चौकशी संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा सोडला जाणार असल्याचं सुद्धा सांगितलंय। मग आता शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडलेला आहे, मुख्यमंत्री याबद्दल काय म्हणालेत त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा त्यांनी सांगितल्या। मग त्याआधी कोणाकोणाला हा पीक विमा येणार नाही ते पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले बघा। मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की पीक विमा जे पीक विमा धारक आहेत तर ते शेतकरी आहेत, त्यांनी जर चुकीच्या मार्गाने पीक विमा घेतल्याचं आढळलं तर त्यांना कायमचं पीक विमा योजनेच्या माध्यमातून या लाभापासून बाहेर काढलं जाणार आहे, त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाणार आहे। यामध्ये 4 प्रकारचे शेतकरी आता आढळले आहेत, तर मुख्यमंत्र्यांनी कोणते 4 प्रकारचे शेतकरी बाहेर काढण्यात आले आहेत काय सांगितले बघा। याची यादी सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी काय सांगितल्या नक्की या ठिकाणी बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त पीक विमा घोटाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी घोटाळा केलाय तो म्हणजे बीड जिल्हा आणि जालना जिल्हा। यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वात जास्त पीक विम्याच्या बाबतीत आता घोटाळा केल्याचं लक्षात आलंय। तर यामधील पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीमधील पीक विमा तर मित्रांनो दाखवलाच आहे, परंतु अजिबात ज्या शेतामध्ये काहीही पेरलं नाही अशा डोंगराळ भागाचा देखील पीक विमा उतरवण्यात आलाय। ज्या ठिकाणी अजिबात काही लावलेलं नव्हतं, कोरडवाहू शेती होती, अशा ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना आतून थोडेफार पैसे देऊन त्या ठिकाणी पीक विमा उतरवलेला होता। असे जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा अजिबात सोडलेला नाही। तसेच 2 नंबरचा जो शेतकरी मित्र आहे त्यांनी आता काय केलंय की स्वतःची जमीन आहे असं दाखवून सरकारची गायरान जमीन असते जी सरकारने प्रत्येक गावाला कमीत कमी 20 ते 25 एकर ठेवलेली असते,
तर ती जमीन दाखवून सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी आता पीक विमा त्यांच्या स्वतःच्या नावावर भरलेला असल्याचं सरकारला आता लक्षात आलेलं आहे। सरकारने कठोर तपासणी आता सुरू केली आहे आणि ही तपासणी सुरू केल्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर पैसे जमा होत नाही आहेत असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले की शेतामध्ये पाण्यासाठी कॅनलच्या कडेला बघा जी थोडीशी 1 गुंठा 2 गुंठेची जमीन आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी कॅनलच्या कडेला जमीन घेतली आणि 1 गुंठ्याचं 1 एकर 2 एकर असं कागदपत्रावरती दाखवून गेले 5 वर्ष झालं शेतकरी असे पण पीक विमा घेऊ लागले आहेत। म्हणजे 2021 पासून 2025 पर्यंत हे शेतकरी पीक विमा आता घेत होते। तर हजारो कोटी रुपयांचा सरकारला शेतकऱ्यांनी बुडवलं तर अशा शेतकऱ्यांवर आता कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। तर बघा त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सरकारने जमा केलेला आहे। तर बघा याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय नक्की बघा। तुम्हाला जर अजून पण पैसे आले नसतील तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे हे पण सांगितलंय। नक्की पीक विमा आज येणार का उद्या येणार का अजून 2 दिवसांनी येणार याचं सुद्धा उत्तर मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय नक्की बघायचं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा भरला आहे त्यांनी इथून पुढे पीक विम्याचा अर्ज करू नये। आता त्यांना पीक विमा इथून पुढे मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले। परंतु जे शेतकरी प्रामाणिक आहेत, ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा अजिबात भरला नाही अशा शेतकऱ्यांना अजून पण पीक विमा आलेला नाही, त्यांनी एक त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे। मग आता बघा या ठिकाणी मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटण्यात आलेला आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलंय आणि त्यानंतर तुम्हाला अजून पण पीक विमा जर आला नसेल तर नेमकं काय करायचं आहे तुम्हाला हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला लगेच आता समजणार आहे। बघा कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा सोडलेला आहे तो सांगतो बघा। पहिलं नागपूर जिल्हा, त्यानंतर 2 नंबरचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, 3 नंबरचा सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर 4 नंबरचा रायगड जिल्हा, 5 नंबरचा रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर बघा 6 नंबरचा यवतमाळ जिल्हा, 7 नंबरचा पालघर जिल्हा, 8 नंबरचा नंदुरबार जिल्हा, 9 नंबरचा नांदेड जिल्हा, 10 नंबरचा लातूर जिल्हा, त्यानंतर 11 नंबरचा बघा जिल्हा गडचिरोली आणि 12 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे उस्मानाबाद। या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा सोडल्याचे देखील पाहायला मिळतंय। त्यानंतर बघा आता तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्हाला महत्त्वाचं कोणतं काम करायचं आहे नक्की बघा। आता बघा या ठिकाणी पिकांच्या नुकसानीची भरपाई वेळेवर न मिळाल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे। शिवाय त्यांच्या समस्यासह कुठेही जायची देखील त्यांना समजत नाही। शेतकऱ्यांना अशा समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे। या क्रमांकावर त्यांनी कधी पण कॉल करून शेतकरी आता सहजपणे त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात। त्यांना समस्यांचे जे काही निराकरण असतात तर ते करू शकतात। या ठिकाणी नंबर दिलाय बघा, सर्वांनी या ठिकाणी नंबर आपण मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे बघा। 144447 बघा या ठिकाणी 144447 हा जो नंबर आहे बघा, या क्रमांकावर कॉल करून शेतकरी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात। या क्रमांकावर कॉल करून शेतकऱ्यांना त्यांच्या कागदपत्रांची समस्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल। तक्रारीनंतर शेतकऱ्याला तिकीट ID आता बघा तिकीट ID द्यायला लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला एक SMS देखील येणार आहे, त्याद्वारे शेतकरी त्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करू शकतात। तसेच शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर तुमच्या आधार कार्डला नंबर लिंक केला आहे का तुम्ही एकदा नक्की चेक करायचं आहे, कारण हा नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक केल्याशिवाय तुम्हाला पैसे येणार नाहीत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।